राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पनवेल येथे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांच्या उपस्थितीत आनंदमय वातावरणात भव्य दिव्य उद्घाटन सोहळा बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी संपन्न झाला। उद्घाटन प्रसंगी कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा पाहावयास मिळाली असून सदर कार्यालयाचा येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांना जनतेला वापर करता येईल असे मत अनेकांनी व्यक्त करत महिला कार्यकर्त्यांमध्येही आनंद पाहायला मिळाला। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल। शेतकरी कामगार पक्षाचा शेतकरी कामगार पक्षाचा लाल पावटा की जय, लाल झेंडा की जय, लाल पावटा की जय। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। या ठिकाणी सुरुवातीला आपल्या माध्यमातून सर्वांना अक्षय तृतीयेच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो। शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टीनं आजचा दिवस हा अतिशय सोन्याचा दिवस आहे। गेले 5-6 वर्ष ही इमारत पुनर्निर्माणाधीन असल्यामुळे आमचं कामकाज गुरुशरणम कॉम्प्लेक्समध्ये कार्यालयातून चालू होतं आणि आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या ठिकाणी पुन्हा हे कार्यालय आम्ही सुरू करतो आहे। एक अतिशय चांगली लोकॅलिटी, पनवेल शहरामध्ये येणारा कार्यकर्ता हटकून या कार्यालयामध्ये आपली पायधूळ झाडून जात होता आणि त्या अनुषंगानं हे कार्यालय पुनरुक्ती सुरू होणं हे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। आपल्या साक्षीनं हे कार्यालय पुनरुक्ती जनतेच्या सेवेमध्ये रुजू होतं आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे त्याचबरोबर मित्रपक्षांचेही काही पदाधिकारी या ठिकाणी आज आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। एक अतिशय चांगला सोहळा आमच्या दृष्टीनं साकारतो आहे आणि या कार्यालयाच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचं काम, शेतकरी कामगार पक्षाचं कार्य पुनरुक्ती पहिल्यासारखं जोमदारपणानं करण्याचा मानस माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना। या ठिकाणी आगामी काळ हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळखंड आहे। कदाचित या महिन्यामध्येच ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतील, तदनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेच्या निवडणुका होतील। शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्यामध्ये काही गैरसमज निर्माण झाले आणि त्याच्यातून जे कार्यकर्त्यांना किंवा रायगडातल्या जनतेला अपेक्षित होतं ते आम्ही देऊ शकलो नाही, त्याचे परिणामही आम्हाला भोगावे लागले। पण त्याच्यानंतरही आम्ही मंडळी जनतेच्या आंदोलनामध्ये, जनतेच्या प्रश्नामध्ये महाविकास आघाडी म्हणून कार्यरत आहोत। या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष हा पनवेल उरणामधला महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष आहे आणि ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे। पण तरीही एकंदर जी राजकीय भूमिका आम्ही घेतलेली आहे, महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, उरण नगर परिषद असेल, ह्या साऱ्या निवडणुका आम्ही लढणार आहोत आणि ताकदीनं लढून त्या निवडणुका जिंकणार आहोत। कारण शेवटी शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असणारा पक्ष। आज शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं एक अतिशय आनंदाचा क्षण हा आमच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं आहे, कारण आज अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे आणि पुन्हा एकदा आपण आपल्या मूळ घरी परत येत आहोत। गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचं काम
याच कार्यालयाच्या माध्यमातून सुरू होतो. मध्यंतरीच्या काळात महापालिकेने ह्या वास्तूला धोकादायक घोषित केल्यानंतर हे काम रिनिव्हेशनचं होतं आणि 3 वर्ष काम आपण दुसऱ्या कार्यालयातनं केलं. पण पुन्हा एकदा आज या नूतनीकरणाच्या माध्यमातून उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, ह्या निवडणुका शेतकरी कामगार पक्ष ह्या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चित चांगल्या पद्धतीने करतील. आणि ह्या निवडणुकीत आम्ही निश्चित केलं आहे की आम्हाला ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवायची आहे. तर आज ह्या कार्यालयाच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतोय. तुम्ही मंडळींनी ह्या कार्यालयात प्रवेशाची दखल घेतली, तुम्हालाही धन्यवाद देतोय आणि लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे. महिलांना मी एवढं, माझ्या महिला आहेत आणि आहेत सर्व म्हणजे, आणि त्यांना एकच म्हणजे मी शुभेच्छा सुद्धा देईन की आपण प्रामाणिक काम करायचं. प्रामाणिक कामाचं फळ हे उशिरा पण मिळतं आणि त्या सगळ्या असणाऱ्या त्या प्रामाणिक आहेत आणि त्या काम करतील. कारण सगळ्या माझ्या महिला आहेत ह्या निस्वार्थी आहेत, त्याच्यात स्वार्थीपणा नाही. इलेक्शनला सुद्धा त्या काम करतील प्रामाणिक. नवीन पिढीला एवढंच सांगेन की आपण प्रामाणिक राहायचं, आपण प्रामाणिक काम करायचं आणि आपले जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांचे आशीर्वाद आहेत, चांगलं मार्गदर्शन आहे. आणि इथे एक म्हणजे आपले पण आहे. आपण कधीही अर्ध्या रात्रीवर जरी फोन केला तरी आपल्याला सहकार्य होतं. आणि महिलांना खूप छान, जे आता सुद्धा आम्हाला महिलांना एक उद्घाटन करायला कॅबिन आम्हाला महिलांना बोलवलं. स्वतः आमदार बाळाराम पाटील मागे झाले आणि आम्हाला कार्यक्रमाला म्हणजे उद्घाटनात पुढे केलं आणि आम्हाला इथे सर्वांना बसवलं. हाच आमचा मोठेपणा आहे. सर्वप्रथम सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आज या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्तावर आज आपल्या कार्यालयाचं उद्घाटन होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आज सर्व एकनिष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते आज या कार्यक्रमाला आलेले आहेत. ते सर्व बघून आज एवढा आनंद होतोय की आज परत जोशाने नवीन सुरुवात झालेली आहे शेतकरी कामगार पक्षाची. अनेक महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आपण काय आव्हान कराल? भविष्यात निवडणूक करणार आहेत आणि महिला कार्यकर्त्यांचा वाटा खूप महत्वाचा असतो. कशा प्रकारचं नियोजन असेल आणि महिलांची आज या कार्यालयामध्ये महिलांसाठी एक नवीन कॅबिन तयार करण्यात आलेली आहे. आज महिला आघाडीच्या सर्व महिलांना आम्ही निवेदन देते, त्यांना मी आग्रह करते की आज आपण पुन्हा एकदा सुरुवात नव्याने करायची आहे आणि सर्व महिलांनी एकत्र जोशाने हे काम करायला सुरुवात करायची आहे. आता आज शेतकरी कामगार पक्षासाठी खूप खास दिवस आहे. आज आपण खूप वर्षांनी आपल्या जुन्या ऑफिसमध्ये पुन्हा येतोय. ही खूप सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि कार्यकर्ते सगळे खुश आहेत आणि सगळेजण कार्यकर्ते खूप उत्साहामध्ये कामाला नव्याने लागतील अशी आज मी हे करते, इच्छा व्यक्त करते. आणि तसे कार्यकर्ते आमचे खूप कर्तव्यपूर्ण आहेतच, पण आजपासून त्यांना ऑफिस मिळाल्यापासून ते जास्त वेगाने कामाला लागतील असं मला वाटतं. महिलांसाठी स्वतंत्र केबिन केलेली आहे. शिवाय प्रत्येक गोष्टीसाठी इथे केबिन्स आहेत, त्यामुळे हे भव्य दिव्य केलेलं आहे आणि त्याचं आपल्या सगळ्यांना आपण त्याचं हे बेनिफिट घेऊयात त्याचे. आणि आपण आता खूप भरारीने कामाला लागूयात, कारण आता निवडणुका सुद्धा दुसऱ्या येत आहेत, त्याच्यासाठी कामाला लागलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी तर येतच राहणार आहेत, अडथळे येतच राहणार आहेत, त्याच्यावर मात करून कसं आपल्याला पुढे जायचं हे आपण बघितलं पाहिजे. आणि आम्ही सगळे आज उत्साहात आहोत. उद्याच्या महाराष्ट्र दिनासाठी पण सगळ्या जनसामान्यांना शुभेच्छा देते.